जय शिवराय मित्रांनो, आज आपण माती परीक्षण विशेष माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माती परीक्षण तुमच्या जमिनीची कुंडली की नशिबाचा खेळ. शेतकरी बांधवांनो, आपण आजारी पडलो की लगेच डॉक्टरांकडे जाऊन रक्त तपासतो. मग ज्या जमिनीवर आपलं आयुष्य उभं आहे त्या जमिनीची तपासणी आपण का करत नाही? तुम्ही रक्ताचं पाणी करून शेतात महागडी खतं ओतताय, पण पीक म्हणावं तसं येत नाही. मग समजा तुमच्या जमिनीला अपचन झालंय. आज माती परीक्षणाचं ते सत्य जाणून घेऊया, जे तुमचे हजारो रुपये वाचू शकतं. चला तर मग सुरू करूयात. पण थांबा, ऑफिशियल शेतकरी या आयडीला फॉलो नक्की करा. लगेच फॉलो करा, कारण तुमचे एक फॉलोने आम्हाला शेतीवरती आधारित नवीन अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं. तर शेतकरी मित्रांनो, माती परीक्षण नक्की करायचं कशासाठी? याचे 3 मुख्य प्रकार आहेत, ते अगोदर पाहू. एक, अन्नद्रव्यांची भूक ओळखण्यासाठी. आपल्या डोळ्यांना जमीन सारखी दिसते, पण तिच्या पोटात नक्की नत्र, स्फुरद की पालश कमी आहे हे फक्त प्रयोगशाळा सांगू शकते. 2, आता खतांचा अचूक डोस. अंदाजे खत टाकल्यामुळे काही घटक जमिनीत जास्त होतात तर मिळतच नाही. परीक्षणामुळे तुम्हाला खर्चाचं अचूक गणित मांडता येतं. 3, जमिनीचं आरोग्य वाचवण्यासाठी सतत खतांमुळे जमीन क्षारपट किंवा कडक होत चालली आहे. माती परीक्षण तुम्हाला सावध करतं. मृत होण्यापासून कशी वाचवायची? विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर माती परीक्षण म्हणजे जमिनीचा हेल्थ रिपोर्ट आहे. जर तुमच्या जमिनीचा सामूहिक बिघडला असेल तर तुम्ही सोन्याचं खत जरी टाकलं तरी झाडांची मुळं घेऊ शकत नाही. सेंद्रिय कर्ब जर कमी असेल तर जमिनीतील उपकारक जीवाणू काम करणं बंद करतात. माती परीक्षणामुळे आपल्याला विद्युत वाहकीची समजते, जी ठरवते की तुमच्या जमिनीतील क्षारांचं प्रमाण किती आहे. बऱ्याचदा काय होतं, जमिनीत झिंकची कमतरता असते आणि युरियाच्या पिशव्या ओततो. विज्ञानाचा लिबिक्स लॉ सांगतो की पिकाची वाढ त्या एका घटकावर अडकून पडते, जो जमिनीत सर्वात कमी आहे. जोपर्यंत तुम्ही माती परीक्षण करून ती नेमकी कमतरता भरून काढत नाही, तोपर्यंत तुमचं उत्पादन वाढणार नाही. माती परीक्षण केल्यामुळे खतांचा नाहक 25% कमी होतो. लक्षात ठेवा, चुकीचा नमुना म्हणजे चुकीचा रिपोर्ट. संपूर्ण शेतातून इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा खणून कडीची माती काढा. झाडाच्या अगदी बुडाशी किंवा खताच्या ढिगाऱ्याजवळची माती कधीच घेऊ नका. शेतातील 10-12 ठिकाणचे नमुने एकत्र करून त्यातून अर्धा किलो माती निवडा. शेतकरी बांधवांनो, माती परीक्षण हा खर्च नाही, तरी ती एक गुंतवणूक आहे. शेती आता अंदाजाने तर विज्ञानाच्या आकड्यांवर करा. तुमच्या जमिनीचा शेवटचा रिपोर्ट काय होता? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी, अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या आयडीला लगेच फॉलो